नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVFचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे. सर नमस्ते. दिवाळीनंतरचा आजचा आपला हा एपिसोड. दिवाळीच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केलेली होती की प्रेग्नंट महिलांचा आहार किंवा एकूणच दिवाळीमध्ये त्यांनी काय काळजी घ्यावी, आणि खात्री आहे की त्यांनी तशा पद्धतीनं काळजी व्यवस्थित घेतलेली असेल. पण आता खऱ्या अर्थानं प्रश्न मनामध्ये अनेक सुरू झालेले आहेत. ते म्हणजे की मुळातच प्रेग्नंट महिलांचा आहार कसा असावा, कुठल्या महिन्यात काय आहार घ्यावा, आणि त्याहीपेक्षा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे की प्रेग्नन्सीचं नेमकं वय काय असावं. कारण कधीकधी आपण समाजामध्ये बघतो की अगदी 14-15 वर्षाच्या मुलीसुद्धा आपल्याला प्रेग्नंट असलेल्या दिसतात. तर कधीकधी इतका डिले होतो की 37-38व्या वर्षापर्यंत ती प्रेग्नन्सी त्यांची लांबलेली असते किंवा लग्न त्या वेळामध्ये होतात. तर हा एकूणच आयडियल पिरियड नेमका काय आहे, आणि ह्या सगळ्याबद्दलची चर्चा खरं तर आज आपण करूया असं मला वाटतं. नाही, खरं सांगायचं तर काय माहिती आहे का की सरकारसुद्धा जेव्हा लग्नाचं वय ठरवतं त्याच्यामागे ह्या सगळ्या गोष्टीचा त्याने अभ्यास केलेला असतो. कारण टीनेज प्रेग्नन्सी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्री इक्लाम्शिया आणि कॉम्प्लिकेशन ऑफ प्रेग्नन्सी जास्ती असतात. म्हणून त्यांनी लग्नाचं वय जे ते 18 वर्ष ठेवलेलं आहे. मी 18 वर्ष लग्न केली, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी म्हणजे खरं आयडियल एज फॉर गेटिंग प्रेग्नंट हे 20 ते 30 आहे. ओके. आणि जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत तुम्हाला म्हणजे गर्भधारणा म्हणजे व्हायला काय हरकत नाही. कारण जसं वय वाढेल तसे म्हणजे क्रोमोझोमल ॲनॉमलीज त्याच्यामध्ये वाढायला सुरू होतात. पण याचा अर्थ असा नाही, शक्यता वाढली याचा अर्थ सगळ्याच प्रेग्नन्सी ॲबनॉर्मल असतात असं काही नाही. पण आत्ताचं जे हे आहे म्हणजे सध्याचं जग जे आहे, विश्व आहे, त्या विश्वामध्ये स्त्रियांना करिअर करण्यासाठी म्हणजे त्यांचा आता मेडिकल कॉलेजचे एखादे डॉक्टर जर म्हणलं तर कमीत कमी 17 ते 18 वर्षानंतरच तुम्हाला ॲडमिशन मिळतं. बरोबर. त्यानंतर 5 वर्ष, त्यानंतर परत 2 वर्ष अभ्यासाला, परत 3 वर्ष, त्यानंतर सुपर स्पेशालिटी. म्हणजे तुमचं फायनल डिग्री मिळेपर्यंत 30-32 वर्षापर्यंत त्यांचं म्हणजे शिक्षणच आहे. म्हणून पूर्वीच्या काळात म्हणजे पूर्वी म्हणजे आत्ता परत मेडिकलला हे आलेलं आहे म्हणजे जोर धरलेला आहे. पण मधल्या काळामध्ये प्री कोविड म्हणजे कुणी मेडिकलकडे जायचा प्रयत्न करत नव्हतं, कारण लॉंग त्याचं एज्युकेशन आहे. पण आता इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे थोडं हे झाल्यामुळं आता परत मेडिकलला त्याला जास्ती भाव आलेला आहे आणि मेडिकलला भरपूर ॲडमिशन्स घेत आहेत. म्हणजे इन्स्पाईट ऑफ एवढा प्रोलॉंग पिरियड असूनसुद्धा. तर करिअर म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचं की करिअर जे आहे हे पूर्ण करेपर्यंत 35 येऊन ठेपलेले असते. बरोबर. काही वेळेस कसं आहे की लग्नच काही वेळेस उशिरा होतं आहे. तर अशा स्त्रियांसाठी आता ओव्हम फ्रीज करायचे टेक्निक आलेलं आहे. पण अजूनही झायगोट म्हणजे समजा गर्भ फ्रीज करून ठेवण्याची जी काही ही आहे पद्धती आहे त्यामध्ये जेवढा म्हणजे सक्सेस आहे किंवा जेवढे गर्भ तुम्ही म्हणजे फ्रीज करून ठेवाल ते नंतर कालांतरानं 5 वर्षानंतर इवन 10 वर्षानंतर 15 वर्षानंतरसुद्धा, कारण एकदा ते -196 डिग्रीला गोठले की ते म्हणजे बराच काळ तसेच राहतात आणि ते नंतर काढून तुम्हाला रूम टेम्परेचरला आणून ते म्हणजे गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करता येतं. थोडक्यात काय तर गर्भधारणेची क्षमता म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची क्षमता जी आहे ही 35 वर्षानंतर क्षीण व्हायला सुरू होते. आणि ॲट द सेम टाईम त्यावेळेस त्याच्यामध्ये होणारे म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेमसुद्धा जे आहेत म्हणजे समजा डाऊन सिंड्रोम आहे किंवा बाकीचे सगळे आहेत हे पण वाढायला लागतात. एकतर म्हणजे गर्भधारणा कमी होण्याची शक्यता असते, झालेल्या गर्भामध्ये सुद्धा दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून शक्य झालं म्हणजे समजा तुमचं लग्न 30व्या वर्षी झालेलं आहे आणि तुम्हाला अजून करिअर करायचं आहे, लग्न झालेलं आहे, तुम्हाला हा पती आहे माहीत आहे, त्याचे गर्भ तयार करा, झायगोट तयार करा, फ्रीज करा. कारण गर्भाशय जे आहे हे अगदी 40-45 वर्षापर्यंत आता आपण किती वेळा तरी बघतो म्हणजे IVF तंत्रज्ञानानं 60व्या वर्षापर्यंतसुद्धा. पण आता कायद्यानं 50-55 वर्षाच्या नंतर काय म्हणजे ॲडवाईस करत नाहीत, कारण 50 वर्षानंतर हे डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे झालेल्या असतात.
तर त्या आजार प्लस प्रेग्नन्सी हे त्या शरीराला थोडंसं घातक असतं. त्यामुळं जर ज्या स्त्रियांना म्हणजे करिअर करायचं आहे, 30व्या वर्षापर्यंत लग्न केलेलं आहे, तर त्यांनी आपले गर्भ तयार करावेत, फ्रीज करावेत. जेव्हा 35व्या वर्षानंतर या गर्भाचं आपल्या गर्भाशयात ते प्रत्यारोपण करतील, तेव्हा ते त्यांचं बाळ जे असणार आहे हे 30व्या वर्षाच्या ओमचं असणार आहे, 30व्या वर्षाच्या अंड्यामधचं असणार आहे. त्यामुळं त्यात व्यंग असण्याची शक्यता कमी असते. पण त्यांना म्हणजे त्या कालावधीत गर्भधारणा झाली अशा पद्धतीचा तो गर्भ त्या काळामध्ये तुम्हाला बाळ त्यावेळेस मिळू शकते. थोडक्यात 30व्या वर्षाचं तेव्हा जे बाळ होणार आहे तेच फक्त त्यांना या प्रोसेसमुळे 35व्या वर्षी होईल, 35व्या वर्षी, 36व्या वर्षी, अगदी 40व्या वर्षापर्यंत. म्हणजे त्यांना अगदी आता त्यांना करिअरमध्ये म्हणजे झोकून टाकायचं आहे. मला आत्ता बाळ नको. अरे ठीक आहे ना, तुला बाळ नको आहे, प्रिपेअर इट, ते प्रिपेअर करून ठेवा. पण डॉक्टर ह्याला टेक्नॉलॉजी बघा. नाही, टेक्नॉलॉजी फारच चांगली आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. किंवा इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण फक्त कल्पना करू शकतो, पण ती प्रत्यक्षात आली आहे हेही खरं आहे. पण त्याचे नंतर सोशल इफेक्ट्स जे आहेत, कारण जेव्हा आईवडिलांचं वय साधारण 40-45 असेल तेव्हा ते बाळ कुठंतरी रांगायला लागलं, आईवडील थकत जाणार, तेव्हा म्हणजे हा नंतरचा येणारा प्रॉब्लेम आहे. हा एक आस्पेक्ट फक्त मी सांगितला, तो आस्पेक्ट आहे. पण तुम्हाला सांगतो हे असं मिक्स आहे. मिक्स म्हणजे कसं की तुम्हाला करिअर पण करायचं आहे, सगळ्याच गोष्टी एकत्रित होऊ शकणार नाहीत, काहीतरी तुम्हाला मान्य करावं लागेल. आम्ही त्यांना मध्य मार्ग सांगितलाय की असं नाही, तुम्ही आयडियल सांगितलंच आहे 20 ते 30 वर्षामध्ये प्रेग्नन्सी होऊन दे. पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ना. तुमचं शिक्षणच तेवढं प्रोलॉंग झालंय, तर ते जर प्रोलॉंग झालं, करिअर प्रोलॉंग झालं असेल, तर तुम्हाला हा पर्याय आहे. आणि 35 पर्यंत जर का हे केलं तर ते जास्त आयडियल असेल. नंतर जेव्हा काही वेळेस की नाही 35 वर्षानंतर त्यांची म्हणजे स्त्रीबीज निर्मितीची क्षमता जी आहे ही क्षीण झालेली असते. मग त्यावेळेस डोनरची अंडी घ्या आणि त्यानंतर मग डोनरच्या अंड्यांमध्ये हे पतीच्या आपल्या शुक्राणू वापरून मग डोनर ओमचा गर्भ आपल्या पोटात, तो सुद्धा त्या अशा करिअर ओरिएंटेड म्हणजे स्त्रियांना आवडत नाही ते. मग त्यांच्यासाठी हे मी सांगतो की ज्यांना शक्य आहे तुमची फॅमिली 35 वर्षाच्या आत संपवून टाका. म्हणजे तुमचं जे कोटा जे आहे, तुम्हाला 2 हवे आहेत, 1 हवं आहे, काय असेल ते 35व्या वर्षापर्यंत तुम्ही तुमची फॅमिली पूर्ण करा. आणि तुम्ही म्हणता ना 40व्या वर्षी, आता लॉंगिव्हिटी एवढी वाढलेली आहे, तुम्हाला सांगतो की म्हणजे 70-80 वर्षाची माणसंसुद्धा ॲक्टिव्हली काम करतात. त्यामुळे त्याचा कशाला विचार करायला पाहिजे आता. म्हणजे आता तुमचं करिअर तुम्ही जर करून ठेवलं, त्या मुलांसाठी तुम्ही सगळ्या गोष्टी जर काय चांगल्या जर करून ठेवल्या, तर इट इज वेल अँड गुड. म्हणजे जिथं शक्य नाही आहे तिथल्यासाठी आपण हा पर्याय सांगितलाय. म्हणजे असे अनेक पर्यायांच्या पैकी हा एक पर्याय आहे असं आपण म्हणूया. अवेलेबल आहे. पूर्वी तो अवेलेबलच नसायचा. म्हणजे त्यानंतर मग बऱ्याच जणांनी वाट बघून नंतर मग होम डोनर प्रोग्राम वगैरे या सगळ्यामध्ये ते त्यांना जायलाच लागतं. मग ते जायला लागू नये, कारण प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक स्त्रीला अगदी मनापासून वाटत असतं की मला माझं बाळ झालं पाहिजे, मला दुसऱ्या कोणाचं तरी म्हणजे ओम घेऊन त्याचं बाळ मला माझ्या पोटामध्ये. कारण हा सगळा तुम्हाला सांगतो की नाही, हा इमोशनल खेळ आहे. का कोणाचे इमोशन्स बरोबरच आहेत. कुठल्या एखाद्या करिअरवाल्या स्त्रीला आपलं बाळ आपलं स्वतःच पाहिजे असं वाटणार आहे. आणि आपण पूर्वी एकदा त्याच्यावर सांगितलेलं आहे की इंटेलिजन्स इज इनहेरिटेड फ्रॉम मॅटर्नल साईड. त्या तिला समजा कुठल्या तरी अननोन डोनरकडून एग्स घ्यायचे आणि त्याचं बाळ संगोपन करायचं, हे तिला कधी आवडणार नाही. तर अशा ज्या करिअर ओरिएंटेड स्त्री आहेत आणि ज्यांना आत्ता म्हणजे 30 वर्षाच्या किंवा 35 वर्षाच्या आत गर्भधारणा करून शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी मी हा एक पर्याय तुम्हाला शुअर शॉट पर्याय तुम्हाला सांगितला आहे. दुसरं त्यात काय नाही. आता एकदा गर्भधारणा झालेली आहे की मग आपण त्यांचा आता हे आहार कसा करायचा हे आपण त्याच्यावर चर्चा करू. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये त्यांचा आहार कसा असेल, काय असेल ते बघूया. आपण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते,
लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य मंत्रमध्ये स्वागत आहे. आणि आपण बघतो आहोत की प्रेग्नन्सी कोणत्या वेळी आयडियल असावी याबद्दल आपण चर्चा तर करतच आहोत. पण आता समजा एखादी महिला जर का प्रेग्नंट असेल तर तिचा आहार 3 टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 2-3 महिन्यामध्ये कसा असावा, नंतरच्या टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कसा असावा याबद्दल सांगा आम्हाला. गरोदरपणामध्ये आता आपण एकदा मी शिरकाव केलेला आहे, तर त्याचे जे काही प्रश्न आहेत हे नंतर आपण चर्चा करणारच. पण सगळ्यात पहिला म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला पहिल्यांदा तोंड द्यायला लागतं ते म्हणजे आहार. मासिक पाळी चुकली की त्या स्त्रीला, गरोदर स्त्रीला म्हणजे मळमळ, उलट्या ह्या सगळ्या होणं स्वाभाविक आहे. फार रेअर स्त्रिया असतात की ज्यांना हा काही त्रास होत नाही. तर सगळ्या ज्या सासू आहेत त्या सासवांचं एकच म्हणणं असते, काय ते काय खातच नाही हो, त्याला काय तर खायला सांगा. किंवा त्यांचं एक असं म्हणणं असते की आम्हाला काही पोरं झालं नाहीत काय, हिचं कशाला काय ऐकायला पाहिजे, हिचं ऐकत नाही बघा. हे तसं काय नाही, तिला सांभाळूनच घेणं गरजेचं आहे. कारण बेसिकली कसं आहे की जे शरीरामध्ये ह्युमन कोरोनिक गोनाडोट्रोपिन नावाचं जे काय हार्मोन आहे हे जास्ती प्लॅसेंटामधून तयार झालेलं असतं. आणि त्याचे हे जे काही ब्रेनवरती जे हे आहेत परिणाम आहेत की त्या परिणामामुळं हे काय म्हणतात मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि हे उलट्या हे स्वाभाविक आहे त्याचं. आणि त्यात काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेस की सकाळी मळमळ उलटी झाली की त्या मुली काही खात नाहीत, खाल्ल्या नाही की त्यांची ब्लड शुगर लेवल डाऊन होते. ब्लड शुगर लेवल डाऊन झाली की परत ती म्हणजे हायपोग्लायसेमिया दॅट अगेन स्टिम्युलेट्स दिस. मग ही सगळी सायकल चालूच राहते. त्यामुळं काही तर मुलींना हायपरेमिसिस ग्रॅव्हिडम होतं, म्हणजे खूप उलट्या होतात, म्हणजे काहीही पचत नाही, काही म्हणजे पाणी सुद्धा पोटामध्ये राहत नाही असं म्हणतात. सगळ्यात सोपे तुम्हाला सांगतो याच्यासाठी एकच चांगला घरगुती उपाय, एकदम चांगला. शुगर कमी होऊ द्यायची नाही. मग काय करायचं, रात्री झोपताना आपल्या उशाजवळ एक खडी साखरेचा चांगला मोठाच्या मोठा खडा ठेवायचा. सकाळी उठलं की ते खडी साखर खायची, म्हणजे तुमची शुगर लेवलमुळं होणारी मळमळ उलटी तरी कमी झाली. आणि त्यानंतर काही स्त्रियांना लिक्विड्स म्हणजे द्रव पदार्थ खाल्ला की उलट्या होतात. काही स्त्रियांना म्हणजे सॉलिड पदार्थ खाल्ले की उलट्या होतात. म्हणजे ज्यांना लिक्विड पदार्थ खाल्ले की उलट्या होतात त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये, म्हणजे समजा आपण 3 वेळा जेवतो, 6 वेळा थोड्या प्रमाणामध्ये खायचं. समजा 3 वेळा तुम्ही खाल्ल्यानंतर 2 वेळा जर उलटी होणार असेल तर जवळजवळ 2/3 66% तुमच्या उलट्या झाल्या. ते समजा तुम्ही 6 वेळा 7 वेळा खाल्ला, त्यातल्या 2 वेळा जरी उलट्या झाल्या तर त्याचं पर्सेंटेज कमी, तर तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये पोचतंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की जे शक्य असेल, खरं सांगायचं तर पथ्यपाणी प्रेग्नन्सीमध्ये काहीही नसतं. फक्त कच्ची पपई तेवढी खायची नाही तेवढंच, कारण दॅट इज ॲबॉर्टिफिशियंट. तेवढं जर सोडलं तर बाकी सगळी म्हणजे सर्व फळं म्हणजे प्रमाणामध्ये काही खावं, फक्त प्रमाणामध्ये जाते कुठं काय प्रमाणामध्ये, प्रमाणाच्या बाहेर खायला जमतंय कुठं. ते जे थोडं डिवाईड करून घ्यायचं. शक्य होईल तेवढं. समजा जर काय द्रव पदार्थामुळे वॉमिटिंग होत असेल तर 12 वाजेपर्यंत तुम्ही हे काय म्हणतात सॉलिड खायचे आणि नंतर तुम्ही द्रव पदार्थ घ्या, कारण हायड्रेशन पण पाहिजेच. बरोबर. आणि डाएटमध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि प्लस हे समप्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आणि हे सगळ्याचं म्हणजे असा बॅलन्स डाएट हा केलाच पाहिजे. पण जास्ती खा करणं हे काय योग्य नाही. तर हळूहळू अशा पद्धतीनं आहार घेत म्हणजे ज्यांना सॉलिडचा त्रास होतो त्यांनी लिक्विड पदार्थ घ्यायचे, लिक्विडचा त्रास होतो त्यांनी सॉलिड घ्यायचे. असं करत हा पहिल्या 3 महिन्याचा टप्पा जर तुम्ही म्हणजे पूर्ण केला तर 3 महिन्यानंतर ही उलटी आणि मळमळीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खातच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिली 3 महिन्यामध्ये, 3 महिन्यात जेव्हा बाळ असतं तेव्हा अगदी एवढं बोटा एवढं असतं,
तुझी रिक्वायरमेंट किती मग खरी रिक्वायरमेंट जी सुरू होते ती सेकंड ट्रायमिस्टरमध्ये, म्हणजे 3 महिने संपले की खरा आहार आता इथून पुढं तुम्ही घ्यायचा असतोय. तर त्यासाठी पहिल्या 3 महिन्यामध्ये जे शक्य असेल ते घ्या, जेवढं शक्य असेल ते घ्या, डिवायडेड. आणि फारच जेव्हा पचत नाही तेव्हा 1-2 हे काय म्हणताला सलाईनच्या बाटल्या ग्लुकोजच्या लावून घ्या. त्या लावून घेतल्या की मग तुमचं सगळं हायड्रेशन व्यवस्थित होतं. त्याचबरोबर हे पण काय म्हणतात त्याला की म्हणजे तुमचा त्याच्यामधलं कॅलरीज पण जातात आणि तुमची शुगर लेवल पण बरोबर येते. आणि त्यानंतर बरोबर तोपर्यंत 3 महिने संपतात. मग 3 महिने संपले की मग आपल्याला बाकीचं आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांव्यतिरिक्त कुठल्याही गोळ्या तुम्ही घेऊ नका. कारण हा पहिला जो 3 महिन्याचा टप्पा आहे की याच्यामध्ये सर्व अवयव तयार होत असतात. तुम्हाला याची एक ही गोष्ट सांगतो. कारण मेडिकल सायन्समध्ये जेव्हा नवीन औषधं येतात किंवा नवीन कुठलीही उपचार पद्धती येते तेव्हा गरोदरपणामध्ये त्याला अलाउड नाही. बरोबर. कारण ह्याची एक थॅलोडेमाइड नावाची एक गोळी होती की ती उलटीवरती अतिशय गुणकारी आहे. पण खूप वर्षापूर्वी मग हे उलटीवरती प्रेग्नंट स्त्रियांनी ते वापरलं आणि त्या थॅलोडेमाइडचं एक सगळ्यात मोठा म्हणजे कॉम्प्लिकेशन होतं ते म्हणजे फोकोमेलिया. फोकोमेलिया म्हणजे होणाऱ्या बाळाला पाय आणि हात नसायचे. म्हणजे तुम्ही काही टी व्हीवरती ते हे बघता ना ते, तर त्यांच्या आयांनी ते थॅरोडोमाइड खाल्लेलं होतं म्हणून त्यांचे ते फोकोमेलिया झालेलं आहे. तर हे त्याला फोकोमेलिया ट्रॅजेडी इन ऑब्स्टेटिक असं म्हणतात. त्यानंतर कुठलंही ड्रग फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे प्रूव्ड जे ड्रग्स आहेत या व्यतिरिक्त वापरायला किंवा त्याचे एक्सपेरिमेंट करायला किंवा त्याच्यावरती म्हणजे संशोधन करायला जागतिक लेवलला परवानगी नाही आहे. कारण ते बरोबर आहे. कारण अपंगत्व त्यामुळे जर का येऊ शकत असेल तर हे फार घातक आहे. तुम्हाला जे काय करायचे प्रयोग ते नॉन प्रेग्नंट बायकांवर करा. अगदी अगदी. आणि मग नंतर तुम्हाला हे या प्रेग्नन्सीवरती ते अजिबात हे म्हणजे संशोधन करू देत नाहीत. आता टप्पा झाला पहिल्या 3 महिन्याचा, 3 महिने पूर्ण झाले. नाऊ यू हॅव टू टेक म्हणजे गुड केअर. गुड केअर म्हणजे काय की आता तुमच्या शरीरामधले रिक्वायरमेंट्स काय आहेत सगळ्यात महत्त्वाच्या, प्रोटीन्स, हाय प्रोटीन डाएट तुम्हाला खाता आलं पाहिजे. आणि माझं सगळ्यांना एकच म्हणणं असतं की ते इझिएस्ट मोस्ट इकॉनॉमिकल म्हणजे जे सगळ्यात स्वस्त जे डायजेस्ट व्हायला पण एकदम हे आहे ते म्हणजे अंड्यातलं व्हाईट ऑफ एग. तर हे सुरुवातीला तुम्हाला म्हणजे सकाळी एक आणि संध्याकाळी म्हणजे 4थ्या महिन्यापासून खायला सुरू करायला पाहिजे. फायबरमध्ये व्हेजिटेबल, मेथीची भाजी आहे, शेपूची भाजी आहे, पालक आहे, ह्या सगळ्या भाज्या कंपल्सरी घेतल्या पाहिजे. सॅलड्स भरपूर घेतले पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रोटीन्स झालं. मग मिनरल्स, आणि मिनरल्ससाठी 2 मिनरल्स ही खूप महत्त्वाची आहेत. मी तुम्हाला सांगतो की म्हणजे काय आहे की म्हणजे खूप काही गोष्टीबद्दल म्हणजे आयर्न जे आहे म्हणजे जे आपल्याला लोह जे आहेत ना, आपल्या देशातल्या खरोखर स्त्रियांना लोहाची गरज आहे 100 मिलीग्राम एलिमेंटल आयर्न. पण मी तुम्हाला सांगतो की हे आता काही कंपनीवाले मला म्हणजे थोडं म्हणजे शिव्या घालतील, नक्कीच घालतील. कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत मला वाटतं मी एकदा हे आपण बोललेलो आहे की काय प्यायचं, ताक प्यायचं का ते एरेटेड सॉफ्ट ड्रिंक प्यायचं, हे इंडस्ट्री ड्रिवन आहे. म्हणजे तुम्ही ठरवत नाही की म्हणजे खादीचा शर्ट घालायचा का रीड अँड टेलर घालायचं, हे तुम्ही ठरवत नाही. तुमच्यावरती जे बंबार्डमेंट होतं त्याच्यावर तुम्ही हे सगळं ठरवता. तर आयर्नचे वेगवेगळ्या म्हणजे सॉल्ट्स हे बाजारात येतात आणि ते जसे नवीन सॉल्ट आले की ते आणखी महाग होत जातात. मी तुम्हाला सांगतो आजही ब्रिटिश ही जी आहे काय म्हणतात त्यांची जी काय गव्हर्नमेंटची जी काय मेडिकल सिस्टीम आहे की तिथं सगळं मोफतच आहे. ज्यांना म्हणजे एकूण एक जवळजवळ लोकांना म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम, नॅशनल हेल्थ स्कीम तर्फे ही सगळी काळजी घेतली जाते. ज्यांना म्हणजे खूप अतिश्रीमंत माणसं आहेत तेच फक्त प्रायव्हेट ह्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. सामान्य तिथला माणूस, सामान्य किंवा उच्चभ्रू माणूससुद्धा नॅशनल हेल्थ स्कीमच्या बाहेर जात नाही. तिथंसुद्धा इव्हन मी म्हणतो ना, मी आमच्या पेशंटांना म्हणतो इंग्लंडची राणी डायना तिनंसुद्धा 200 मिलीग्राम फेरस सल्फेट खाल्ले 3 वेळा. नाही ते पचत नाही. तू काय डायनापेक्षा काय हे आहेस
म्हणजे ती जर एवढी नाजूक असेल तर तू काय तिच्यापेक्षा जास्तीच खा. तर फेरस सल्फेट आणि फेरस फ्युमरेट 100 मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न तुम्ही जर खाल्लं, तुमच्या पोटामध्ये हे सगळं जर गेलं तर त्याच्यामध्ये जे स्टोअर आहे, युजली ॲनिमिया कधी होतो, जेव्हा तुमचं स्टोअर म्हणजे संपतं, तर तुमचं स्टोअर, तुमचं हिमोग्लोबिनच तुम्ही 11-12पर्यंत घेऊन जा. एवढं 11-12पर्यंत घेऊन गेला की समजा जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा होणारा रक्तस्राव जो आहे हा जरी जास्ती झाला तरी ते सहन होऊ शकतं. तर त्यासाठी यू हॅव टू बिल्ट अप युअर हिमोग्लोबिन राईट फ्रॉम म्हणजे 4थ्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत न्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाळाची आता कॅल्शियम पाहिजे त्याला, हाड, त्याला सुद्धा 1500 मिलीग्रॅम कॅल्शियम हे रिक्वायरमेंट आहे. तर ह्या नवीन जे सॉल्ट आहेत ना याच्यामध्ये 12 मिलीग्रॅम, 30 मिलीग्रॅम, 50 मिलीग्रॅम हे असे एलिमेंट नाही, ते तेवढं सफिशियंट आहे म्हणतात. अरे सफिशियंट आहे काय की ज्यांच्या रक्तामध्ये ज्यांचा आयर्न स्टोअरच ओरिजिनली डिप्लिटेड आहे तर त्यांना तुम्ही 12 आणि 15 आणि 13 हे सगळी म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन खाणारे जे परदेशातली माणसं आहेत त्यांचे निकष तुम्ही आपल्या भारतीय लोकांवर लावू शकत नाही. बरोबर. तर माझं खरंच म्हणणं आहे की हे इंडस्ट्री असू दे, त्यांना काय करायचं ते करू देत. खरंच त्यातनं सुद्धा म्हणजे तुम्हाला गोळ्या खायच्याच असतील तर तेवढ्या गोळ्या तुम्ही खायला पाहिजेत जेणेकरून 100 मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न हे आपल्या इंडियन प्रेग्नंट स्त्रीच्या पोटामध्ये हे गेलं पाहिजे. आयर्न आणि कॅल्शियम झालं, आहार झाला, त्यानंतर मग हे असंच सगळं कंटिन्यू करत 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 आता आम्ही जेव्हा शेवटच्या 3ऱ्या महिन्यात तर सांगतो ना की तेव्हा 1 अंड्याच्या ऐवजी 2 अंडे सकाळी, 2 अंडे संध्याकाळी सांगतो. का? हाय प्रोटीन डाएट, आयर्न चांगलं, कॅल्शियम, ह्या 3 गोष्टी ह्या जर तुम्ही सगळ्या जर पाळल्या तर प्रेग्नन्सी रिलेटेड जे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणजे जे आपण नंतर काहीतरी चर्चा करणार आहोत, म्हणजे कुठलं प्रेग्नन्सीमध्ये वाढणारा रक्तदाब, पायावर येणारी सूज, त्यातून होणारी जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ह्या सगळ्या तुम्ही म्हणजे अवॉइड करू शकता. आणि आमच्या पुस्तकांमध्ये असंच म्हणलेलं आहे की गुड अँटीनेटल केअर इज प्रिव्हेंटिव्ह फॉर कॉम्प्लिकेशन्स इन 3rd ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी. तर त्यामुळं आहारावरती खरोखर लक्ष देऊन हाय प्रोटीन डाएट, हायड्रेशन चांगलं पाहिजे, तुमचं 2 ते 3 लिटर पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे हाय फायबर केलं पाहिजे. आणि असं पण नाही आहे की म्हणजे 2 जणांचं जेवण जेवलं पाहिजे. मी आता तुम्हाला तेच म्हणणार होते की नॉर्मली असं म्हणलं जातं की 2 जीवांची आहेस तर मग जरा भरपूर खा. नाही, तसं नाही. कॅलरिक रिक्वायरमेंट जी आहे ही 400 ते 600 कॅलरीज ह्या फक्त म्हणजे वाढवायला लागतात. पहिल्या 3 महिन्यात तुम्हाला काय ते काही शक्य नाही. तर म्हणजे ह्या गरोदर स्त्रियांनी दे शुड एन्जॉय दिस पिरियड. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्याकडं परत आपली भारतीय संस्कृती ते हे काय म्हणतात त्याला ओटी भरण, हो, त्यावेळेस गोडधोड खाणे, सगळे तिच्या आवडीचे पदार्थ केले जातात, डोहाळ जेवण असतं, डोहाळ जेवण, ते सगळं जे आहे ना दे शुड एन्जॉय. आणि बहुतेक म्हणजे ह्या गरोदर स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमचं गरोदरपण हे निरोगीच जाणार असतं एक्सेप्ट फ्यू पीपल. त्या एक्सेप्ट फ्यू पीपल जे आहेत ते का होतात आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायची हे आपण कालांतरानं हळूहळू त्याच्यावर विचार करूया. नक्कीच बघूया. प्रेग्नन्सीचे जे काही 9 महिने असतात, गरोदरपणाचे 9 महिने असतात, तर त्यामध्ये दर 3 महिन्यांनी बदलत जाणारा आहारातला थोडासा बदल हा त्या महिलेसाठीही चांगला असतो आणि तिच्या येणाऱ्या बाळासाठीही चांगला असतो. हा एवढा एक निकष मात्र आजच्या या संपूर्ण भागामधून आपल्याला कळलेला आहे. आणि तुम्ही जे सगळं डाएट सांगितलेलं आहे की कुठल्या महिन्यात काय खावं किंवा इंटेक घेत असताना त्याच्यामध्ये प्रोटीन्स किती असावेत, फायबर्स किती असावेत, भाजीपाला कसा खावा, तर ह्या सगळ्या बाबतीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम आणि लोहाची जी कमतरता आहे तर ती भरून निघण्यासाठी डॉक्टरांनी जी काही औषधं सांगितलेली आहेत तर त्या पद्धतीची औषधं घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. नमस्ते.